छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडक्या बहिणीचा एकाच भाऊ आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय ती नाही आहे. संध्याकाळपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिरसाट जोडेले आणि त्र्यंबक खुपे उपमहापौर पदाचा अर्ज घेऊन गेले आणि भरायला पुढच्या काही वेळात तिथे आमच्याकडे आतापर्यंत काही माहिती नाही, अशी सूचना पण नाही, कोणालाही माहिती नाही. पालकमंत्री यांच्याशी काही चर्चा झाली का, बोलणी झाली? पालकमंत्र्यांची माझी सकाळी या विषयावर चर्चा झालेली त्याच्यानंतर आणि त्यावेळी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे आमचे मुख्य नेते त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी दिलेली आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी अर्ज मी भरलेला आहे. हे निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या अपेक्षा या शहरवासियांना तरी आता जे महायुती आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो. पालकमंत्री साहेबांच्या शहरामध्ये जिल्हा परिषदेचे समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला होता त्यामुळे या ठिकाणी जेव्हा ते अर्ज गेले परिषदा नंदकुमारजी मोडले आणि अर्ज केले पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आले शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणार आदेश तक्रार करण्याची गरजच नाहीये. व्हीप आता जारी होणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय. या ठिकाणी मातृभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र भूमी असल्यामुळे आणि बाबासाहेबांनी या औरंगाबाद शहरामध्ये आपले अनेक कॉलेज या ठिकाणी स्थापन केलेले बाबासाहेबांचं या ठिकाणी या जमिनीला पाय लागलेले आहे. ही पवित्र भूमी मानली जाते. म्हणून माझ्या तमाम दलित बांधवांना विनंती आहे, संपूर्ण पक्षातल्या या ठिकाणी जात पात धर्म हे सर्व बाजूला ठेवून आपले बाबासाहेबांचे विचार घेऊन या ठिकाणी MIM पक्षाचे जे आमचे अशोक भाऊ हिवराळे यांना जे आज महापौरपदे MIM पक्षाने जी त्यांची निवड करण्यात आली, तर माझं एकच इच्छा आहे सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना का सर्व सोडा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, संविधानामाध्यमातून या ठिकाणी औरंगाबाद शहराचा सर्वात प्रथम हा दलित बौद्ध समाजाचा व्यक्ती या ठिकाणी महापौर होत आहे. तर माझी अशी नम्र विनंती सर्व बौद्ध नगरसेवकांना की या ठिकाणी अशोक भाऊ हिवराळे यांच्या पाठीशी उभा राहा आणि एक नवा इतिहास या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये घडवा. MIM पक्षाच्या वतीने आज महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? या भारतामध्ये फक्त एमआयएमच एक पक्ष असा आहे की सर्व दुबळ्याला दलिताला सोबत घेऊन चालणारा आहे आणि त्यामध्ये असद साहेबांनी आणि जलील साहेबांनी मला उमेदवारी देऊन एक मलाच नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या दलित समाजाचा मान उंचावलेला आहे. मी आपल्या माध्यमातून या शहरामध्ये एक 22 SC कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षातून, परंतु मला एक दलिताला इथं एमआयएमनं सपोर्ट करून एक तिकीट देऊन एक मान उंचावलेला आहे. त्या बाबतीत मी बाकीच्या सर्व पार्टीच्या दलित पुढाऱ्यांना, दलित नगरसेवकांना आवाहन करतो की त्यांनी मला मतदान करावं आणि महापौर पदासाठी मला निवडून द्यावं. आप लोगों के पास मैजिक फिगर नहीं है, फिर भी जीत की कितनी आशा है आपको? मैजिक फिगर हमारे पास है. बीजेपी को छोड़ के बीजेपी के 57 सीट हो रहे हैं और हम लोग सब एक जगह जुड़ गए तो 58 सीट हो रहे हैं. ये मैजिक फिगर है हमारा. म्हणजे बीजेपीला सोडून सगळ्यांनी एका जागी कधी आले तर 58 बनतात आमचे. शिवसेना उभाटा वंचित हे तुमच्यासोबत येईल असं तुम्हाला वाटतं? आणि त्यांनी कारण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे घेऊन एक सर्व जातीच्या नगरसेवकांनी एक दलित पुढारी दलित नगर महापौर बनतोय ह्या उद्देशाने सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एका जागी येऊन मला मतदान करावं हीच माझी त्यांना विनंती राहील. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.